कधी जाणवलंय तुम्ही एखाद्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यांच्यासाठी स्वतःला हरवलं, पण शेवटी काय झालं, त्यांनी तुमच्या त्रुटी शोधल्या, तुमचं प्रेम स्वीकारलं नाही आणि उलट तुमच्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ज्ञान युग मराठीवर, जिथे मिळतं ज्ञान जे खरंच आयुष्य बदलतं. तुम्ही कितीही चांगले असला, सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. भाग 1. सगळ्यांना खुश ठेवता येतं का? तुम्ही सोनं असला तरी काही लोकांना लोखंडच हवं असतं. तुम्ही चांगलं बोललात तरी कुणाला ते दिखावा वाटतो. तुम्ही गप्प बसलात तरी त्यांना वाटतं काय ॲटिट्यूड आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही देव नाही. सगळ्यांना खुश ठेवणं शक्यच नाही आणि तसं करणं तुमचं कामही नाही. भाग 2. लोकांना खुश ठेवण्याचा तुम्हाला काय फटका बसतो? स्वतःचं मन दडपायला लागतं, खोटं हसावं लागतं, ओव्हरथिंकिंग वाढतं. मी चुकीचीच आहे का असं वाटत राहतं आणि सगळ्यात वाईट, तुम्ही स्वतःला हरवता. दुसऱ्यांसाठी जगताना तुम्ही स्वतःसाठी मरायला लागता. भाग 3. मग करायचं काय? 1. स्वतःला प्राधान्य द्या. मी काय अनुभवतोय, मला काय वाटतं, हे आधी ऐका. जगासाठी नाही, स्वतःसाठी श्वास घ्या. 2. नाही म्हणणं शिका. तुमचं मन नाही म्हणतंय आणि तरी हो म्हणता, हे तुमचं नुकसान आहे. स्पष्टपणे, प्रेमाने पण ठामपणे नाही म्हणणं ही स्वतःवरील जबाबदारी आहे. 3. लोकांचं मत हे फायनल ट्रूथ नाही. ते त्यांच्या दृष्टिकोनातून बोलतायत, तुमच्या मूल्याच्या स्केलवर नाही. 4. तुमचं सच्चेपण ठेवा. हे जग तुम्हाला बदलायला भाग पाडेल, पण तुमचं को जपा. कारण तुमच्यासारखं असणं हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. भाग 4. काही सत्य जे विसरू नका. सगळ्यांना खुश ठेवता येत नाही, पण स्वतःला दुखावत जगणं अजून त्रासदायक आहे. तुम्ही कितीही चांगले असला, कुणाला तरी ते कमीच वाटेल, पण त्याने तुमची किंमत कमी होत नाही. तुमचं असणं कुणाच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून नाही. निष्कर्ष, सगळ्यांना खुश ठेवू पाहणं म्हणजे दरवेळी स्वतःवर थोडं थोडं मरायचं. म्हणून आजपासून ठरवा, मी सगळ्यांना खुश ठेवणार नाही, पण स्वतःला हरवणारही नाही. तुम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे का? कॉमेंट करा, मी आता स्वतःसाठी जगणार. आणि आम्ही त्यावर बनवू एक जबरदस्त व्हिडिओ ज्ञान युग मराठीवरून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे मिळतं ज्ञान जे खरंच आयुष्य बदलतं.